दुबार मतदार, बोगस मतदार यांच्या विरोधामध्ये ठाकरे बंधू आक्रमक झालेले आहेत। ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे। बोगस मतदान रोखण्यासाठी भगवा गार्ड तैनात करण्यात येणार आहे। तर मतचोरी होऊ नये म्हणून ठाकरे बंधूंकडून हा नवा प्रयोग केला जातोय। 15 तारखेला मतदान केंद्राबाहेर 2000 भगवा गार्ड तैनात केले जाणार आहेत। फटकवण्याची सुरुवात झालेली आहे। नंबर 1, आम्ही बोगस किंवा दुबार मतदारांना फटकवू आणि जे पैसे वाटतायत तर भाजपच्या लोकांना शिंदेचे लोक ठोकतायत आणि शिंदेच्या लोकांना भाजपचे लोक ठोकतायत। आम्ही त्यांना सुपारी दिली आहे। बहाना ज्या येत आहेत, शिंदेचे लोक पैसे वाटतात तिथे भाजपचे लोक गँग घेऊन जाऊन त्यांना ठोकतायत आणि जिथे भाजपचे लोक पैसे वाटतायत तिथे शिंदेचे लोक जाऊन ठोकतायत। म्हणजे ते आम्ही आउटसोर्सिंग केलेलं आहे आणि हे दुबार मतदार आहेत, त्यांना ठोकण्याचा कार्यक्रम सकाळी 7 वाजल्यापासून सुरू होईल। बोगस मतदारांच्या तर विरोधी आम्ही आहोत। मतदार बोगस असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे। दुबारच्या विरोधातही आम्हीच आहोत, पण ठोकाठोकीची भाषा अयोग्य आहे आणि हे सर्व राजकीय नौटंकी आहे। याचं कारण मतदार यादी सुधारणा कार्यक्रमाला यांचा विरोध आहे। अमित ठाकरे, संजय राऊत SIR ला सपोर्ट करतायत का? त्यांनी पहिले SIR ला सपोर्ट करावं, मग पुढची भाषा बोलावी। दरम्यान बहिरामपाड्यातही बुरखा घालून दुबार मतदान होतं। हिम्मत असेल तर तिथे जाऊन पाय तोडून दाखवा, असं आव्हान मंत्री नितेश राणेंनी दिलंय। पूर्ण मुंबईभर आपण 2000 हे महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक तैनात करतोय। त्यांची जबाबदारी एवढीच की जिथे जिथे बोगस मतदार आढळतील त्यांना आमच्या स्टाईलनी त्यांचा समाचार घ्यायचा आणि तो आम्ही घेणार। ही कन्सेप्ट नेमकी काय भगवा गाडीची? नाही, प्रत्येक ठिकाणी बऱ्याचशा बूथवर काही आम्ही मार्किंग केलेले आहेत आणि आम्हाला माहिती आहेत की कुठे बोगस मतदार कुठे काय। त्या बूथवर आमचा हा महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक हा रक्षण करायला, बोगस वोटिंग होऊ नये याच्यासाठी आम्ही तैनात करणार आहोत। पाय तोडायचे असतील ना, बोगस मतदार पाय जावा बहिरामपाड्यामध्ये, जावा नल बाजारमध्ये, जाऊन तोडा त्यांचे पाय, मग बघू आम्ही बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचाराचे वारसदार कोण आहेत। मग उगाच सुक्या धमक्या देऊन हिंदू समाजाला अशा पद्धतीने मतदानाला वंचित ठेवून तुम्ही जे काय तुमचा जो पाकिस्तानमध्ये अब्बा जो बसलाय ना, त्याला खुश करायचा प्रयत्न करू नका।